पण अर्धा तास पाऊण तास जसं चलल तसं चालू आहे. महत्वाचा विषय काय मी सांगितलं तुम्हाला आता ह्याच्यातला बघा 6 फुटावरती बेड आहे. बेड किती फुटावरती आहे? 6 फुटावरती आहे. कोंबडखत टाकून बेड तयार केला. शेणखत नव्हतं, अचानक प्लॉट लावायचं ठरलं संधी वाटल्यामुळं. आणि बऱ्याच लोकांना माहित आहे जे खरबूज दरवर्षी करणार होते कलिंगड लावा म्हणलं. बरेच आमचे भातांबरेचे शेतकरी वगैरे आहेत, दरवर्षी खरबूज करणारे शेतकरी. आपला म्हणजे खरबुजात कलिंगडापेक्षा मोठं काम आहे. पण ह्या वर्षी खरबुजापेक्षा कलिंगडाला जास्त संधी वाटली आणि आपण कलिंगडात काम केलं, ती खरं सक्सेस झालं. बरोबर आहे. आणि इथून पुढे आणखीन महिनाभर सक्सेसच होणारा शब्द आहे माझा. प्रत्येकाला सांगितले 15 रुपयाच्या खाली भाव येणार नाहीत. मी काय देव नाही बरं का, पण आपलं तेवढं म्हणजे जेवढं नॉलेज आहे त्याच्या पद्धतीने थोडंफार आपण प्रयत्न करतो. रमजानच्या एंडिंगला हे मार्केट जाईल. आता 6 फुटावरती बेड आहे. कोंबडखत टाकलं. सर्वात महत्वाचं इथं आमचं एक शेतकरी आमच्या दाजीच आहेत, बप्पादाजी मेजर. कोंबडखत वरी टाकलं तेव्हा तिथं शेतकरी आहेत. कोंबडखत टाका म्हणलं की तुम्ही वरी टाकता आणि त्याला माती लावत नाहीत, माती किंवा रोटर करत नाहीत. वरी कोंबडखत टाकली की तुमचा कलिंगड तर संपलं, खरबूज डम्पिंग कमी होतं. बरोबर आहे. कलिंगडात वेल्टिंग आणि डम्पिंग फास्ट आहे. पाणी थोडं कमी जास्त बी त्याला सहन होत नाही, म्हणजे टेम्परेचर जास्त थंड चलत नाही, जास्त पाणी चलत नाही. वरी कोंबडखत टाकलं आणि प्लॉट अक्षरशः फुगायला चालू झाला. काही तर रोपं लावल्यापासून मरायला चालू झालं. जी डायरेक्ट कोंबडखतात लागणार आहे ते मरणारच आहे. बरोबर आहे. ज्यातनं जीव वाचली ती परत शेवटच्या टप्प्यात हळूहळू पण पैसे झाले. 19.5 रुपयानं प्लॉट गेलता मला वाटतं. बरोबर दाजी. हा, तर महत्वाचा विषय काय, तुम्ही भेसळ टाकता, कोंबडखत टाकता, शेणखत टाकता, हाफ बेड मारा. हाफ बेड म्हणजे बेडला चारी ठेवा. बेडला चारी ठेवून त्यात तुम्हाला शेणखत टाका, कोंबडखत टाका आणि भेसळ टाकून बेड रोटरा. त्याच्यावर माती सुद्धा टाक नका. माती टाकून तुम्ही म्हणता बेड आड जातं पण एका जागेवर राहतं ना. एका जागेवर राहायला लागलं ना, त्या ठराविक त्या लेअर मध्येच ते राहायला लागलं. मुळे आपल्या अख्ख्या बेडमध्ये. पिकाच्या 3 अवस्थेत, लागवड अवस्था, सेटिंग अवस्था आणि शेवटची अवस्था फुगवण अवस्था, म्हणजे कलिंगड खरबूज, या 3 अवस्थेत फक्त ती एका अवस्थेत त्याला लागू होतं जास्त. पहिल्या अवस्थेत तर होत नाही खाली गेल्यामुळं. मग रोटर बेड केल्यामुळे ही प्रत्येक तुमच्या बेडमध्ये असणार आहे खात, त्याच्यामुळे तुम्ही रोटर करा. दुसरी गोष्ट अशी, अंतर ठेवताना 6 फूट ठेवणं गरजेचं आहे. आणि टेम्परेचरला, ही लागवड जरा थंडीतली होती म्हणून ह्याला 6 फूट ठेवलं होतं. इथून मागच्या ज्या महिन्यातल्या लागवडी आहेत त्यांना आपण 5 फुटावरती अंतर ठेवायला सांगितलं. बरोबर. कारण का टेम्परेचरला जरी कॅनोपी ह्याच्यासारखी कमी राहिली, फळं उघडी राहिली तर 5 फुटात पाल्यानं झाकून जाते. आता दुसरी गोष्ट अशी, व्हरायटीची तुम्हाला तुमची जी चांगली वाटते व्हरायटी ती तुम्ही निवडा. मला शेतकरी विचारतात, मला जी चांगली वाटते ती मी सांगतो, सगळ्यात चांगल्या असतात, पण जी चांगली मला अनुभव आहे ती मी नक्की सांगतो. तर ही व्हरायटी बघितली गोल्ड आहे ग्रीनवरची. एक फळ कापा साहेब, तोपर्यंत कापलं का, लाल बी कापा. आता ही काल हार्वेस्टिंग होती त्याच्यावरचं फळ आहे आणि हिथलं फळ कापून दाखवणार आहे. ह्या प्लॉटवरची शेतकरी बांधवांनो खरंच आणखीन 5व्या-6व्या दिवशी जे जवळचे आहेत त्यांनी या. आणखीन 5 किलोचं फळ नक्की 5.5 किलो जाणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. शेवटच्या अवस्थेत फळ 100 ते 200 ग्राम दिवसाला, फक्त जर पाणी व्यवस्थापन आणि न्यूट्रिशन व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर. जोपर्यंत लाल होत नाही फळ 100% आणि बी आतमधला काळा होत नाही. काय ते रिक ग्रीनवरची गोल्ड व्हरायटी आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐकलं नाही, पण मराठवाड्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐकलेली व्हरायटी. बरोबर आहे. मराठवाड्यात बरंच काम झालंय आणि तेव्हाच शेतकऱ्याकडनं माझ्याकडे व्हरायटी आली बरं का, कंपनीच्या साहेबांकडनं सुद्धा नाही आली. आता हे बघू शकताय, काताड जाड आहे शेतकरी मित्रांनो. काताड बऱ्यापैकी दिसलं. इतर व्हरायटीपेक्षा जी मॅक्स सेगमेंट मध्ये काताड जाड आहे, त्याच्यामुळं व्यापारी कोण, पवार साहेब, जुबेर साहेब, कोण कोण व्यापारी आहे तिथं? पवार साहेब कुठे गेले? पवार साहेब तिकडेच आहेत का? जुबेर भाई तिकडेच आहेत. म्हणजे तिथे गेल्यावर विचारू कुठल्या येईल आमच्या लोडिंगला. आपला उन्हाळ्यात कलिंगड येताना किंवा ह्या टाइमात येताना जेव्हा टेम्परेचर आपलं 30च्या पुढे जातं तेव्हा कलिंगड लावू व्हरायटी चॉईस करण्याचा एक सर्वात महत्वाचा विषय असतो की कातड पातळ आहे का जाड आहे. कलिंगड सगळंच लाल होतं 99%. एखादं कधीतरी अडचण येते, पण जर तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित असेल, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर प्रत्येक कलिंगड लालच होतं. तर कलरला बघताय फुल आहे आणि हे फळ मॅच्युअर आहे. काल गाडी काढलेली आहे जी कारीतलाच प्लॉट आहे आमच्या निखिल सारंगचा. निखिल भाऊ कुठे आहेत? निखिल सारंग, निखिल भाऊ माहित आहे घेत, ह्यांना माहित आहे बरोबर. निखिलचा प्लॉट कारवान्याला माहित आहे, कालच गेला. हे निखिलच्या प्लॉट मधलं फळ आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आहे. मग ह्याचा काय विषय की जाड कातळ, श्रीनगर लोडिंग असू द्या, दिल्ली असू द्या, श्रीनगर असू द्या, 3 दिवसाचा प्रवास, 4 दिवसाचा प्रवास हे इझिली झेपतं. मग आपण जाड कातळ लावलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी, रान काळा आहे म्हणून असं नाही, पांढऱ्या रानात पण म्हणजे तांबड रानात, बर्डी रानात पण अशा साईज झालेल्या आहेत प्लॉटच्या. बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या माहित पण आहे. आणखीन काय इथं कोणाचे प्रश्न कलिंगडाविषयी? प्लॉट आहे
3 तारखेची लागवड, 1 तारखेला फक्त उद्घाटन करून सोडून दिलं शुभ दिवस बघून.